जनावर सगळे खाऊन बसलेत. सगळ्यांना कुट्टीच खायला टाकली होती आणि आपल्याकडे कुट्टीच खायला टाकायला आहे. तर सगळे आराम करत आहेत, बसलेत खाऊन. जरशा गाय उभे आहेत. इकडे चिमण्याचं खाऊन झालं आहे. इकडे चिमण्याखाली दगड टाकायचं काम चालू होतं. आईने अर्ध्यातच सोडून दिलं. म्हणजे दगड टाकून झाले, त्याच्यावर मुरुम टाकायचं आहे. उद्याच्याला टाकता येईल मुरुम किंवा आज दुपारून. इकडं पण दगड टाकलेत, मुरुम टाकायचं राहिलं आहे. इथं मुरुम टाकायचं म्हणजे जनावरांना इथं बसायला जागा झाली ना, तर मग वरच्या शेडमध्ये बांधायची गरज नाही. चला तर मी यांना पाणी पाजून घेतो. जर्शनला पाणी पाजले, फक्त गावरान पाणी पाजायचं राहिलेत. तर गावरानला पाणी पाजून घेतो. तो बैलांना आणले पाण्यावर. चिमण्या रात्री पाणी पिलं नव्हतं, आता पोटभर पाणी पितोय. ही सर्जा चल पी पाणी, इकडे पाणी पी. बघा त्याला सांगावं लागतं पाणी पी, येऊन उभा राहिला. जेव्हा पाणी पी म्हणल्यावर पितो. इतका कटाळा आहे. छान पाणी पिला. त्यांना चालवले पाण्यावर गावरान गायला. पुढे खिलरी, महाग राणी आणि इकडं वृंद आहे. थोड्या वेळाने जायचं पेरायला. आता बैलगाडी बी वगैरे घेतली, बैल घेतली. आता बैल झोपून जातो पेरायला. बघू आता आपल्याला कुठल्या शेतात पेरायचं आहे. आपल्याला पेरायचं आहे आंब्याच्या खालच्या शेतात. चला जाऊ तिकडं. चल रे ए सारजे, चल चल ना, चल. असं त्यांना पेरायला सुरुवात केली. तर आपण पेरतोय मूग पेरतोय. नंतर पेरायचं आपल्याला पिवळा मूग, जे थोडासा लाल कलरचा असतो. तर पिवळा मूग पेरायचा. त्याच्यानंतर उडीद पेरायचं आहे. पेरायला आलो मी आपल्या आंब्याच्या खालच्या शेतात. तर इथं तास लावलं पेरायला, चालू केलं आहे. 1.5 मोरडान झालं आहे पेरून. तर आपला मूग आहे खाली पेरायला. आणि इथं मी 8 तास घेतले नाही बरं का, कारण की बघा वरच्या साईडला पप्पा उभे आहेत ना, तर तिकडं त्या साईडला कुठलंच झाड नाही बांधायला. आणि इकडं पण मोठं झाड बांधायला नाही आहे. त्याच्यामुळे पूर्ण टिफन कडेपर्यंत येते. मध्ये रानातून वळायची गरज नाही, कडेपर्यंत टिफन येते. बघा बांधावर टिफन आलेली ना, त्याच्यामुळे इथं 8 तास घ्यायची गरज नाही, कारण की आपण पूर्ण शेत येतोय ना. त्याच्यामुळे इथं 8 तास घ्यायचे नव्हते. त्याच्यामुळे मी 8 तास घेतले नाहीत. डायरेक्ट हिकडचे तिकड पेरतोय. तर चला आपल्याला घरी खाण्यासाठी मूग पेरायचं आहे. मूग झाल्यावर लाल मूग पेरायचं आहे आणि नंतर उडीद पेरायचं आहे घरी खाण्यासाठी. चला आता मी पेरून घेतो. चल चल चिमणी है, सरजी है, चल चल चिमण्या 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 म्हणा. आता वटीत घेतला लाल मूग, थोडासा किडलेला लाल मूग, त्याच्यामुळे दाटवाट पेरतो. बैलांना आपण झोपले ना, हे दांड आहे. आणि शिळवाट काय असतं, रोज आपण पेरताना मागच्या वेळेस बैलांच्या गळ्याच्या खालून पण लाकूड होतं. बैलांच्या गळ्याच्या खालून पण लाकूड होतं आणि दोन्ही बैलांमध्ये अंतर कमी होतं. तर ते होतं शिळवाट. आणि हे जे आहे ना, हे दांड आहे, हे सिंगल दांड आहे, म्हणजे फक्त गळ्याच्या वरूनच आहे. कारण की आपण हे, आणि बैलांचं अंतर पण रोजच्यापेक्षा जास्त आहे, कारण की आपण जास्त अंतराने पेरतोय. तर पहिली काकरी बघा इथं आली, पहिली काकरी माझ्या हातापाशी, आणि दुसरी काकरी इथं आहे. तर ह्याच्यात किती विताचं अंतर आहे, 1 वित आणि लगभग 2 विताचं आहे, 2-2.5 विताचं अंतर आहे. काय हे बघा 3 विताचं अंतर पडतं आहे, 3-2.5 विताचं अंतर पडतं आहे.
ह्याच्यातून जास्त अंतर सोडून पेरता येते. आणि इथं कसं आहे, तुम्ही म्हणाल की मग इथं तर 3 फणं चालत आहेत, तर नाही, इथं मधल्या फण्याने आपण पेरत नाहीत, कारण की आज नळ आहेत ना, जे 2 बिया पडतात हे पाईप, तर आज 2च पाईप आहेत. इथला मधला पाईप असतो ना, माझं बोट आहे तिथला, इथला मधला पाईप मी लावला नाही, कारण की जास्त गॅप सोडून पेरायचे ना. तर आणि मधलं होल वरून हे बघा मातीनं चिखल लावून थोडं ब्लॉक केलं मी, कारण 2च होलमधून आपल्याला पेरायचे, लांब काय अंतराने पेरायचे. त्याच्यामुळे आपण लांब दांड वापरले आणि बैल पण व्यवस्थित चालतात. बघा चिमण्याचे पाय जिथे आहेत ना, तर त्या काकरीहून चिमण्या चालणार, तर चिमण्याच मॉनिटाईज करणार, म्हणजे अंतर मेंटेन ठेवणार. चिमण्यामध्ये चालत अंतर कमी पडतं, चिमण्या बाहेर चालत अंतर जास्त होतं. चिमण्याचे पाय अंतर मेंटेन करतात, आपण रिटर्न जाताना सर्जेचे पाय अंतर मेंटेन करतात. चिमण्या चालतो काकरीतून, चिमण्याचे पाय म्हणजे काकरीवर चालले ना, तर चिमण्याचे पाय मेंटेन करतात काकरी. आणि चिमण्या रिटर्न येताना जे पावलं आहेत ना, म्हणजे बघा ह्या काकरीच्या इकडे जे पावलं पडलेत ना बैलाचे येताना, तर ह्याच्यावरून माझा फणा चालतो आहे, म्हणजे ह्यो फण चालतो आहे, ही काकरी पडते बरोबर. तर असं पेरतो आहे. चला आता पेरून घेतो, बाकीची नंतर जसं जसं मला सुचन तसं तसं सांगतो. या वटी वगैरे असं रोजच्या वेळेस पेरतो आहे. थोडंसं मी बी आणायला गेलो होतो ना, बैल थोडे हल्लेत, ऐक चिमण्या ऐक, थोडेसे, त्याच्यामुळे ते थोडा गॅप पडला, पण चालत असतं. बी काय मध्ये संपलं, कडेला कुठं संपायचं, तर मग बी वगैरे आणलं तर थोडेसे बैल हल्ले होते. चला आता घेतो पेरून. इकडं पण बघा, तुम्हाला जास्त अंतर दिसते दोन्ही काकऱ्याच्या मध्ये. असं जवळपास 30% ते शेत तर पेरायचं झालं. मी जे काल बनत होतो ना आपले धने पेरता वेळेस, की पेरायचं पटकन होतं म्हणजे डुब्याचं असल्यावर, तर मी हे डुब्याचं पेरतो आहे, म्हणजे मधल्या काकरीत पेरत नाही मी, गॅपने पेरतो आहे. तर पेरायचं लवकर होतं, बैलामध्ये अंतर जास्त आहे, दोन्ही काकऱ्यांमध्ये अंतर जास्त आहे, त्यांनी पटकन लवकर आणू रखतं. चला आता मी घेतो पेरून. तर आता बघा बैल हल्लेला नाहीत ना, तर हा पाऊल आहे ना माझ्या बोटापुढचा, तो चिमण्याचा आहे, हा चिमण्याचा आहे, हा चिमण्याचा पाऊल आहे. चिमण्या आता काकरीमध्ये चालतो, पण रिटर्न येताना आउटसाईडला होता ना, तर आउटसाईडला त्याचे हे जुने पाऊल आहेत. तर हा इथं पाऊल आहे, नेक्स्ट पाऊल इथं चिमण्याचा, तर बरोबर इथं माझी टिफन चालते, म्हणजे एवढा गॅप राहतोय बरोबर. चिमण्याच्या आलेल्या पावलावर टिफन जाते. आणि रिटर्न येत्या वेळेस सर्जेचे हे पाऊल आहेत ना, तर सर्जेची तर आता उभं आहे, तर रिटर्न येत्या वेळेस टिफन त्या सर्जेच्या पावलावरती चालणार. आणि इथं सर्जा चालणार, ह्या फाण्याच्या काकरी, ह्या काकरीत सर्जा चालणार, जिथे ब्ल्यू कलरचा पाय दिसतो ना, या काकरीत सर्जा चालणार. आणि सर्जाच्या पावलावरती टिफनीची काकरी येणार. असं चालतंय. लाल मुगाचं बी संपलं होतं, तर मी उडदाचं बी आणलं आहे. अर्धा हा एक सर्जा हो, तर अर्धं पेरायचं झालं आहे, अर्ध्यातच दोन्ही मुगाचं बी संपलं. लाल मूग होता ना पिवळा, तो मी जास्त दाट पेरला, कारण त्याला थोडी कीड लागली होती, त्याच्यामुळे दाटवाट पेरला आहे. बाकी हिरवी मूग व्यवस्थित पेरलं आहे. आता उडीद पेरतो इथून पुढे, जिथवर बी पोरेल तिथवर, मग नंतर ह्याच्या रास नाही घ्यायच्या. शेतात काडी कचरा वगैरे जास्त काही नाही आहे, चांगलं शेत आहे. आपल्या साईडला आपल्या समोर एक टिफन चालते, फोनमध्ये दिसते ते बघा, तिथं बैल चालू. टिफन लिंबाच्या झाडापाशी गेली, आता ती टिफन लिंबाच्या झाडाच्या पुढे निघली, तर तिकडं समोर एक टिफन चालू आहे आपल्या, म्हणजे ती भरपूर लांब आहे मला दिसते. आणि परत आपल्या इकडे एक टिफन चालू आहे, हे बघा इथं मागच्या वेळेस आपण जे बाबा बघितले होते ना अवतारत होते, तर त्यांचे टिफन चालू आहे. इथं टिफन आहे आणि त्याच्यामागं दुसरं एक आवतं आहे, म्हणजे रासण्या लगेच चालू आहेत पाठीमागं त्यांच्या. तर त्यांचा बेनिफिट असा आहे की पाऊस वगैरे आला तर रासण्या वगैरे राहत नाहीत, होऊन जातात. बाकी ती जी टिफन बघितली ना, त्याच्या मागं पण एक आवतं आहे तिथंच. आता ना परत स्टॉप घेतला आहे बघा, सर्जा काकरीत उभा आहे. आणि सर्जा बरोबर आहे बघा, सर्जा लय व्यवस्थित चालतो. सर्जा दोन तीन वेळेसच्या पेक्षा 5-6 वेळेस चालला ना टिफनीला, त्याच्यामुळे त्याच्या बरोबर लक्षात येतं की कसं चाललं पाहिजे वगैरे. काकरी सोडायची नाही, बरोबर चालायचं. चिमण्याला लय कंट्रोल करावं लागतं, चिमण्या कुठं पण चालतो. चिमण्या एवढं लक्ष देऊन चालतच नाही, त्याला सारखं ओरडावं लागतं चिमण्याला. पण सर्जाला ओरडायची गरज नाही, सर्जा एकदम व्यवस्थित आणि बरोबर चालतो. सर्जाला सगळी आयडिया आली. आणि मी काय करतो, बैलांच्याच मनावर घेतो. पेरताना कसं ना स्ट्रेट यायला पाहिजे, सरळ, कारण ह्याच्यात आपल्याला परत डुबायचे पण, त्याच्यामुळं सरळ आलं पाहिजे पेरतात. त्याच्यामुळे मी त्यांच्याच मनावर घेतो, थोडं थांबून घेतो त्यांना.
कारण की काकऱ्या कशा बघा पुढे कशी सरळ काकरी ना, तर तशी सरळ काकरी आली पाहिजे, बैल कंटाळा नाही पाहिजे, काकरीवरच चालला पाहिजे. त्याच्यामुळे मी त्यांच्याच मनावर घेतो, ते जसं चालतील तसं. आणि पेरायचं झालं ना मग रासण्या घेताना मग लय फास्ट चिमण्याला मी उजव्या साईडला झुपणार आणि लय फास्ट घेतो मग रासण्या. ऐक पण आता तर दम्माने घ्यायचं, त्यांच्या मनावर थोडं काम नाही बिघडलं पाहिजे. त्याच्यामुळं आपली बाजरी उगवली बरं का, बाजरी मका दोन्ही पण उगवले. आपण नंतर बघू, बैल सोडले ना मग तिथं जाऊन बघू, चांगलं उगवले. मित्रांनो समोर ते टिफन चालू आहे बघा, तिथं किती अनुभवी लोक पेरतात, मोठे माणसं. फक्त आपलीच टिफन अशी जिथं मी पोरगा पेरतोय, म्हणजे पोरगा पेरतोय, नाही तर बाकीकडं अनुभवी माणसं पेरायला असतात, म्हातारे माणसं, अनुभवी माणसं. त्यांचं आपल्या खालच्या शेताच्या साईडला चिटकून पेरायचं चालू आहे. आणि त्यांची मागची रासन आहे ना, तर ती तिकडं 8 तास घेते. ते बघा ते काळे बैल तिकडं 8 तास घेत आहेत, तर तिथं मुलगा आहे. तर रासण्यावरती पोरं सोरं असतात आणि पेरायला अनुभवी लोक असतात. पण आपल्या घरी मीच पेरतो आणि मीच रासणे घेतो. अगोदर पप्पा पेरायचे, पण मला पेरायला यायला लागल्यापासून मीच सगळं पेरतो. तर इथवर आलो तुम्ही, परत बैलाला स्टॉप घेतला. चिमण्या कसं थाकला आणि दमाने चालतो, आणि इथं मागपुढी चालून जमत नाही. दोन्ही बैल सारखे चालले पाहिजेत, तेव्हा स्ट्रेट पेरण्यात येतं, सरळ पेरता येतं. मग चिमण्या दमाने चालायला लागला ना मग थोडं थांबायचं, मग थोडा वेळ घेतला की मग फास्ट चालतो. आणि इथं कसं मारायला वगैरे जमत नाही बैलांना, थोडं जरी भीती दाखली किंवा मारलं ना तर वाकडं तिकडं करतात. ज्याला मारले तो फास्ट चालतो, मग लगेच वाकडं होतं. ज्याला नाही मारलं तो सरळ चालतो. पण तरी पण एक मारलेला फास्ट चालतो ना, त्याच्यामुळे वाकडं तिकडं होतं. त्याच्यामुळे टिपणीवरती सहसा मारून जमत नाही. जर कोणी फारच अनुभव असेल ना, बैल समजदार असतील, तर एखाद्याला मारल्यावर तो न भीता स्ट्रेटच चालत राहतो. पण इकडे ह्यांना मारलं ना तर भिवून लगेच वाकडं तिकडं करतील. त्याच्यामुळे ह्यांच्याच मनावर चालून द्यायचं, गोड बोलून घ्यायचं काम करून ह्यांच्याकडून. ते वरचं शेत पेरायचं झालं आहे, कडीपर्यंत पेरले. आता खालच्या शेतात पेरतो. खालच्या शेतात पण उडीदच पेरायचं आहे, मग लगेच पेरून घेतो. मग नंतर दोन्ही तुकड्यांनाच नंतर रासण्या घेता येतील. कारण का आता एका तुकड्याला रासण्या घ्यायचे म्हणलं ना तर हे टिफन खोल फिटिंग करावं लागते. त्याच्यामुळे मग खालच्या तुकड्यात लगेच पेरून घेतो. आणि एवढं सरळ चालण्यासाठी मी एवढं दमाने घेतो. बैलांना बघा कसं तिरकं मिरकं केले राव, तुम्हाला सरळ करावं लागेल. तास कसे तिरके मिरके गेलेत वाकडे तिकडे, मध्येच आतमध्ये गेलेत बैल, परत कडीला बाहेर आलेत. पेरायचं पण आता उरकावं लागेल, कारण की आभाळ आले. काय अर्ध्या तासात तर आभाळाचं वातावरण म्हणलं, थोडा टिपका पडला, परत बंद झाला. तेवढं पेरायचं होईलच आपलं. पण रासण्याचं काय मी सांगू शकत नाही, आज होतील की उद्या. बहुतेक उद्याच होतील. बैल आपले एवढे फास्ट नाही चालत. बघूया जसं होईल तसं. आपले शेजारी तर पेरून पण गेले, थोड्याशा रासण्या राहिल्या त्यांच्या, तेवढं झालं ते पेरून पण गेले तिकडं. आता बी संपलं वाटीतलं आणि शिल्लक आणलं होतं ते पण संपलंय. पप्पा बी आणेपर्यंत मी बैलांना आराम देतो. थांबलेत. तुला एक सांगतो ना, पूर्वजांचा नियम म्हणजे आवते उभा करताना ना, तर पूर्वज उत्तरेला आणि पूर्वेलाच तोंड करून उभा करायचे आहोत. जे पश्चिमेला आणि दक्षिण दिशेला असं बैलांचे तोंड करत नव्हते त्या दिशेला. आता हल्ली लोक कसे पण थांबवतात, जे म्हातारे माणसं आहेत ना, तर ते पूर्वेला आणि उत्तरेलाच तोंड करतात बैलांचं. पण बाकीचे जे मुलं वगैरे आहेत ते कसं पण थांबवतात. पण जुने माणसं तर असंच थांबायचे. आता मी बैलांना विसावं दिलं ना, तर जे समोर पूर्व दिशा आहे आणि लेफ्ट साईडला उत्तर आहे, तर जुने लोक तर पूर्वेला आणि उत्तरेलाच विसावं द्यायचे. जे लय अर्जंट असेल तर थोडंसं तर थांबवायचे, नाहीतर पण शक्यतो पूर्वेला आणि उत्तरेलाच तोंड करायचे बैलांचं. इथवर पेरून झाले, अर्ध पण नाही पेरून झालं. बी संपलंय, जरा दाटवाटच पेरलं मी. तर पाऊस पडल्यापासून बांधाला पण थोडं चरायला यायला लागले. हे बघा इथे हिरवं गवत आलंय, इकडं समोर थोडं. आणखीन चांगला पाऊस पडला पूर्ण बांध भरून जाईल गवताने. मग बैल चारायला आणायचे पावसाळ्यात इकडं. पप्पा बाहेर गेले, त्याच्यामुळे मी टिफन सोडली. कारण मला माहीत होतं मी घरी बी आणेपर्यंत बैल आपल्या व्यवस्थित थांबणार नाहीत. सर जवळ पाडेल आणि उगा एखाद्याला जोतं लावलेलं असतं ना, फाशी वगैरे बसायची. त्याच्यामुळे रिकामे सोडले ना, थोडं गवताच्या नादाने इथंच थांबतील, पण आवताला नको. कारण सरजा दम खाणार नाही, त्याच्यामुळे नको. आणि पप्पा बाहेर गेले, त्याच्यामुळे बी मला घेऊन यायचं घरी.
आणि बी आणायचं आहे, सोयाबीनचं बी आणायचं आहे. पटकन जातो आणि बी घेऊन येतो. हे बघा असं पेरलेलं आहे आपण छान. तर आंब्याच्या शेतात पेरलेली मका आणि ज्वारी ना, हे बाजरी, मका आणि बाजरी दोन्ही पण उगवलं आहे. पण नंतर बघू, आता मला जरा गडबड आहे ना, नंतर बघू. तरी आपण बघू. हे का थोडं थोडं हिरवं दिसते ना, तर ती मका आहे. बाजरी पलीकडे आपण नंतर बघू हिला निवांत. बी घेऊन आलो आहे घरी येऊन. तर आपली बाजरी कशी उगवली तुम्हाला दाखवतो. तरी समोर दिसते ना, हे बघा ही बाजरी आहे छोटी छोटी. बघा इकडं ही काकरी अशी सरळ गेली आहे. आणखीन उगवती ती एवढी दिसत नाही. बघा ही नवीन ठोंब आहे, आणखीन खालून वर येतोय, त्याच्यामुळं दिसत नाही एवढे क्लिअर, पण चांगली उगवली. बघा इकडं लक्ष दिल्यावर उगवली आहे. आणि तर बाजरीच्याच बाजूला आपली मका उगवली. तर मका अशी उगवली चांगली. सगळ्यात सुरुवातीला स्टार्टिंगला आपण पेरलं आहे ना, लय मस्त उगवलं आहे. लोकांनी 1-2 पाऊस पडले पेरले, पण आपल्याला गरज होती. आपण पहिला पाऊस पडला कीच पेरलं, खत व्हायचं बंद केलं आणि पेरून घेतलं. तर हे बघा ही अशी मका उगवली, छान उगवली. 2-3 दिवसांनी काकऱ्या मोठ्या लेन छान दिसतील. आता फोनमध्ये एवढं दिसत नाही, परंतु मी असं बघितलं मला काकऱ्या ओळखू येत आहेत. हे बघा ही काकरी आहे ना, अशी स्ट्रेट सरळ उगवली, छान छान उगवली अशी पुढे, मस्त उगवलं आहे. आणखीन 2-4 दिवसांनी चांगलं दिसेल. आभाळ तर भरपूर आले. चला आता मी टिफन झुकतो. बैलांनी जास्त कवळा चारा खाल्ल्यावर संडास लागते कवळ्या चाऱ्याने बैलांना, पण तसं एवढा काय खाण्यासारखं पण नाही त्याला. चला आता मी टिफन झुपून घेतो. तर पेरायचं झालं आपलं. रिकामी खालच्या कडीला आलो होतो, खालच्या कडीला पेरायचं झालं. रिकामी टिफन घेऊन चाललो आहे बैलगाडीकडं. तर बैलांना सोडतो, थोडं पाणी पाजावं लागेल. हां चल चिमण्या, चल ना चिमण्या, चल. टिफनी हात नाही ना, त्यांना वाटते थांबायचं काय की. चल सर्च. ह्याच्यात आता रासने घ्यावं लागतील. आज बराच वेळ झाला आहे, आज तर काय रासने होणार नाहीत, उद्याच्याला घ्यावं लागतील काही. चल नाही, चल. झालं हो पेरायचे दोन्ही तुकडे. पाऊस यायला नाही पाहिजे, थोडा टिपका टिपका येतोय, म्हणजे मला जाणवतोय. आभाळ तर आलेलंच आहे. चिमण्या चल. बैलगाडीपासून येतो, कारण पास वगैरे बैलगाडीत आहे. खोल फिटिंग करावं लागेल, टिफनीची आवत बनावं लागेल ह्याचं. ऐक, बैलाला खायला आहे त्यांच्या पुढे. हे गावरान जनावर पप्पांनी काटून चरायला नेलेत. थोड्या वेळाने खायला टाकावं लागेल ह्या जर्शकांना. आता मी जेवण करून आलो आहे, तर बैलांना खायला वगैरे टाकलं आहे घरी. हे टिफन आहे ना, टिफनीचा आवत बनवतो. लहानपणी ना अगोदीच टायमाला जर जिकडं बघू ना, तर तिकडं टिफनी आवतं चाललेलं असायची या टायमाला. पण आता आवताचं प्रमाण कमी झालं आहे आणि बैलांनी पेरायचं पण प्रमाण कमी झालं आहे. आता ट्रॅक्टरने काय होतं, सोबतच पेरतं आणि पेरतानीच रासने घेतात आणि पाठीमागे लगेच तणनाशक पण फवारतात ट्रॅक्टरने. त्याच्यामुळं जवळपास 80% लोक ट्रॅक्टरनेच पेरतात आणि केवळ 20% लोकच, 20% म्हणता येणार नाही, म्हणजे 20% पेरणी. कारण की मोठं क्षेत्र लोक ट्रॅक्टरने पेरतात आणि छोटं क्षेत्र जिथं तीळ भगर वगैरे मूग उडीद पेरायचं आणि छोटं छोटं पेरायचे ना, किंवा थोडीशी मका किंवा छोटं शेत आहे, तर तिथंच लोक सध्याला बैल वापरत आहेत. नाही तर जिथं मोठं क्षेत्र आहे ना, तर तिथं ट्रॅक्टरच वापरत आहेत. आपण पण आपल्याला काटवात पेरायचं ना, तर ते पण ट्रॅक्टरनेच पेरायचे. कारण की ट्रॅक्टरने काय होतं, लगेच पेरायचं, लगेच सोबत रासणे आणि सोबत तणनाशक फवारून निघतं आहे. तसं बैलांनी होत नाही. त्याच्यामुळे आता बरेच लोक, आणि कंटाळा पण आहे. जे जुने लोक आहेत ना, तर ते जुने लोक सध्या जे आहेत ना, तर ते बैलांनीच पेरत आहेत. म्हणजे बैलांशिवाय त्यांना मज्जा येत नाही. पण आणि जी नवीन पोरं आहेत ना, नवीन पिढी, तर ती आता सगळी ट्रॅक्टरनेच हे करते, ट्रॅक्टरनेच पेरणी करते. तर बैलांना सोडले पाण्यावर. आता चाललो आहे अवतार घेऊन बैलांना. सर्जाला काय तहान नाही, मग भरपूर पाणी पिला होता सोडल्यावर, आता त्याला तहान नाही. ए सर्जा पाणी पी.
नको म्हणतोय, चिमण्याला भरपूर तहान लागली. चल. थोडीशी मिस्टेक झाली, तिथं बैल गवत खात होते, नाही तर थोडंसंच गवत आहे पण. आणि गवत खाण्यात आणि चालता चालता सर्जाने मारलं आहे ते चिमण्याला, बरंच मारलं आहे. बघा एवढं मोठं मारलं आहे त्याला. आता संध्याकाळी हळद किंवा मलम लावतो मी. पण हे सर्ज खेळत खेळत मारतो लयच. हे माझ्या हातातच होते पण खेळत खेळत मारलं सर्जाने त्याला बिचाऱ्याला. पण चिमण्या पण आहे ना, सर्जा मोठा आहे ना, थोडं भिवून लांब राहायचं, त्याच्या जवळ जातो चिमण्या. मग जवळ गेल्यावरच मारतो सर्जा. असं एकदम जास्त नाही मारत पण खेळत खेळत मारतो तर जास्तच लागलं चिमण्याला. असं तो सर्जा सारखं मारतो चिमण्याला, पण कधी कधी असं मग मोठं इजा होते, जखम होते. चला ताव थांबून घेतो. इथवर झाले पाळी घालून अर्ध्यापेक्षा जास्त पाळी म्हणजे रासण्या घेतोय. अर्ध्यापेक्षा जास्त रासण्या झाल्यात, थोड्याशा राहिल्यात. आभाळ तर आहेच आणखीन आणि गरजतंय पण आभाळ. तर वरच्या शेतात तर उद्याच्यालाच हाणायच्यात रासण्या, कारण की इथं मी मोठ्या पासून हाणतोय आणि तिथं आपण आवत हाणलेलं नाही ना आधी उन्हाळ्यात, त्याच्यामुळे थोडा काडी कचरा आहे, त्याच्यामुळे तिथं छोटं आवत करून हाणायचं. मग आवताची खोल फिटिंगला तर अर्धा तास जातोच, 20 मिनटं अर्धा तास. मग त्याच्यामुळे ते आता उद्याच्यालाच घेतो रासण्याचं. तसं पण उद्याच्याला दुसरं काही काम नाही ना, तर मग ते घेतो रासण्याचं. फक्त रात्री पाऊस येऊ नये मोठा. छोटा आला तरी मी वापस आल्यावर रासण्या घालेल, पण मोठा आल्यावर मग रासण्या राहतीलच. बैलांना थोडं 5-10 मिनटं थांबवलं होतं, तर परत चालू करतो म्हणजे होईल लवकर. इथपर्यंत आवत घालून आणत आलो आणि झालं भाऊ एकदाच हे तुकडं रासण्याचं. रासण्या पण झाले, फक्त जायचं, रिटर्न जायचं, मागं राहिले. रिटर्न जायचं आणि शेवटला 1 अर्धा तास घेतो. गरज नाही आहे घ्यायची, मी शेवटपर्यंत आवत आणलं आहे, पण तरी पण एक घेतो सहज म्हणून 1 अर्धा तास घेतो शेवटला. बाकी जस्ट रिटर्न जायचं. आणि आभाळात तर गरजत आहे पण, आणि विजा पण चमकते आहेत. पाऊस येऊ नये रात्रीच्याला, म्हणजे माझं काम झालं की मला वाटतं यायला पाहिजे, आणि काम नाही जर राहिलं असेल तर वाटतं येऊ नये पावसाने. पण असं कसं, यायचं असेल तर येईल तो. आता वाजले 7. खालचं शेत पाळी घालून झाल्यानंतर, म्हणजे रासण्या घेऊन झाल्यानंतर मी आलो होतो वरच्या शेतात. म्हटलं खोल फिटिंगमध्येच वेळ जायचा, त्याच्यामुळे मोठी फरांडीच राहून दिलं मोठा आहोत. म्हटलं हळूहळू घ्यावा. इकडच्या साईडला आयचन कमी ना, जरा पलीकडच्या साईडला थोडंसं काडी कचरा आहे ना, त्याच्यामुळे छोटा आहोत करायचं. पण ते उद्याच्याला करता येईल. म्हटलं आता आहे वेळ तर फरांडीनीच म्हटलं थोडं हळूहळू करून घ्यावा. आभाळ पण आलेलं आहे, जर पाऊस आला तर मग राहायचं, रासण्या घ्यायचं, त्याच्यामुळे मग थोडं करावं म्हणलं. आता तिकडल्या साईडला विजा चमकतात आणि वारं सुटले थोडंसं. आभाळ तर आहेच, आता पावसाळा आभाळ तर कंटिन्यू राहणारच आहे, त्याच्यात काही विषय नाही. बैल पण चालतात चांगले, तर मग जोर चालते तोवर घ्यावं म्हटलं. आणखीन एक 10-15 मिनटं घेतो, मग जातो घरी. मग राहिलेलं उद्याच्याला घेऊ. पाऊस आला तर राहिलंच, आणि नाही आला तर मग घेऊ उद्याच्याला. पाऊस येणं काय आपल्या हातात थोडीच आहे. बघा वारं तर सुटले थोडं. आता टाईम झाला आहे 7:20 झालेत. आता अंधार पडायला लागला आहे, त्याच्यामुळे आता कासरापुटी टाकला आहे मी. आता बैल सोडणारच. अर्धा नाही झालं, 40% झालं, 40-45% रासण्या घालून उरलेलं उद्याच्याला. पाऊस नाही आला तर, पाऊस जर आला तर राहिलं, त्याच्यामुळे पावसाळ्यापर्यंत रासण्या घेत होतो, कारण की पाऊस आला तर राहील म्हणून. जर सवडीचं काम असतं तर उद्याच केलं असतं. ऐक ना सारखे, आता सोडायचेच, थांब. तर चला आता ह्यांना सोडून घेतो. मला गडबड झाली काय सुटायची, मग कामाला पण उशिरा धरले होते थोडे. लवकर जर आलो असतो ना इथं 11 वाजता, 9, 10, 11 वाजता, तर पूर्ण दोन्ही पण तुकडे रासण्या घेऊन झाले असते. पण आलो पण उशिरा, त्याच्यामुळे जायला उशीर केला आणि वातावरण बघून जास्त उशीर केला. म्हटलं उद्याच्याला पावसालाच राहीन. चला आता त्यांना सोडतो, घरी जायचं, पाणी पाजायचं. घरचे तर सगळे काम झाले असतील, मला घरी जायला 7:45 वाजतील. म्हणजे बैलांना पाणी वगैरे पाजायचं हौदावर, बैल बांधायचे, मग घरी तोवर 7:45 वाजतील. मग हातपाय तोंड जेवण करायचं आणि झोप, तर काय जेवण केलं की लगेच येणार आहे, त्याच्यामुळे झोपायचं. चला आता जातो घरी.
लावून देतो इथं. थोडं हिरवं गवत आले ना पाऊस पडल्यासून, थोडंसंच आहे पण तेवढंच थोडं बरं वाटलं त्यांना, समाधान खाल्ल्याचं. मग कुट्टी पोटभर खातात. ते ना चिमण्याच्या जखमीवर थोडंसं मलम लावून घेतलं आहे ट्यूब. त्याने काय होईल, माशा वगैरे बसणार नाहीत. म्हणजे आत्ता तर माशा नाही आहेत, पण सकाळच्याला माशा बसणार नाहीत. आता पाऊस पडला आहे ना, चिखलामुळे थोड्या माशा वगैरे असतात गोठ्यात. आता संध्याकाळ झाली, आता माशा वगैरे झोपी गेले सगळे सध्याला काय नाही, पण सकाळ सकाळी माशा त्रास देणार नाहीत. आणि हा मलम लावला मी, ज्याच्या वासाने माशा वगैरे बसत नाहीत. आणि ही जर जखम होते त्याला कडक झाली ना, तर जखम मऊ व्हायचा दुसरा मलम आहे, तर तो मलम मी लावेल, दुसरी ट्यूब लावणार उद्याच्याला. पण सध्याला तरी जखम ताजी ना, तर ह्याच्या माशा वगैरे बसू नयेत म्हणून. आणि जर जखम उद्याच्याला कळेल मला, जर कडक झाली तर दुसरी ट्यूब लावायची मी. जर आणि ह्या ट्यूबनी पण राहते, जखमेचीच ट्यूब आहे, राहते पण हिने काय होतं, जखम थोडी कडक होती पण माशा बसत नाहीत ह्याच्या वासाने. आणि दुसरी आहे ना, त्याने जखम मऊ पडते. बघू हिने नाही राहिलं तर मी दुसरी लावेल. ते चिमण्याचं चालू आहे आराम. चिमण्याच्या पलीकडे गंगा बांधली, चिमण्या जगत चिमण्या बांधला अलीकडे. घावणीला बांधलं नाही मी, नको घावणीला, त्याला सेपरेट इकडे खायला टाकावं, नाही तर त्याला खायला टाकलं. खाल्लंय पण चिमण्याने चांगलं. चला आता मी जातो झोपी. बघा हरण्या गोट्यात रोध करतोय. बसलाय कुठं, गाईच्या खाली, गाईच्या मानेखाली. हे बघा इथं बसलं असं. पण मस्त आहे, त्याला ती गाय मारत वगैरे नाही, काय नाही, त्यामुळे बसलाय गाईपाशी निवांत. आणि इकडं पण हे दिवसभर आज काटवण्यात होते ना, तर ह्यांचे सगळ्यांचे पाय दुखत असते ना, आज पळले असते इकडं तिकडं, टोटल बसलेत. आता तुम्हाला गंमत दाखवू का, तर सर्जा उजव्या साईडला बसलाय, म्हणजे उजव्या साईडवर खाली बसलाय. राणी उजव्या साईडवर खाली बसली, देवशेनी उजव्या साईडवरच खाली बसली, शुभश्री पण उजव्या साईडलाच खाली बसली, खिल्लारी पण उजव्या बाजूलाच खाली बसली, आणि वृंदा पण उजव्या बाजूलाच खाली बसली. म्हणजे टोटल जी गव्हाण आहे ना, ते सगळे उजव्या कुशीवर खाली बसलेत. बघा उजव्या कुशीवर बसलेत सगळे.